नाशिक, भारताचं वाईन कॅपिटल. दरवर्षी हजारो पर्यटक इथे वाईन टेस्टिंग, म्युझिक फेस्टिवल्स आणि विनयार्ड अनुभवण्यासाठी येतात. पण नाशिक आणि वाईनचं कनेक्शन नक्की कसं जुळलं? 1925ला द्राक्ष लागवड सुरू झाली, पण वाईनसाठी लागणाऱ्या खास द्राक्षांची मोठ्या प्रमाणात शेती 70-80च्या दशकात सुरू झाली. सह्याद्रीच्या टोकावर समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर असलेलं नाशिकचं हवामान आणि झिरपणारी सुपीक माती वाईनसाठी परफेक्ट ठरली. उतारांवरच्या बागा, नैसर्गिक हवा, कमी आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आणि गरम दिवसांनंतर येणारं थंड हवामान या सगळ्यांमुळे द्राक्षात नैसर्गिक ॲसिडिटी आणि रिच चव विकसित होते. आज नाशिकमध्ये भारतातल्या सर्वाधिक वायनरीज आहेत, जिथे दरवर्षी 15 लाखहून अधिक वाईन बॉटल्स बनतात. जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणजे GI टॅगमुळे नाशिक वाईन्सना त्यांचं मूळ, दर्जा आणि वेगळेपणाची अधिकृत ओळख मिळते. तुम्ही नाशिकला कोणती वाईन टेस्ट केली आहे का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अफलातून माहितीने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.